मी एकनाथ विनायक केंद्रे, इंडियन आर्मी. माझी ड्युटी जम्मूला आहे. जम्मूहून नांदेडला येण्यासाठी मी लवकर येऊ शकतो, पण माळाकुळी ते वागदरवाडी येण्यासाठी मला खूप वेळ लागत आहे. जर जवानाच्या गावाला असं असेल तर माझ्या आई-वडिलांनी कुठं जायचे? आणि दुसरी गोष्ट म्हणले तर मी ऑन ड्युटी असताना माझ्या घरचं कोण बघायचं? पूर्ण परेशानीमध्ये आहे आमचं गाव. एकूण तकरीबन विचार केला असता तर माझे आधी सैनिक 200 प्लस माझ्या गावचे सैनिक आहेत. तरी शासनाला मी विनंती करतो, की जास्तीत जास्त तात्काळपणे दखल घेऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. मी पुंडलिक देवराव केंद्रे वागदरवाडी या गावचा रहिवासी असून माझ्या गावातल्या आर्मीमध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी 200 ते 250 आहेत महाराज. गडचिरोली सारख्या पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकरं आहेत आणि त्या ठिकाणून आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळाकुळून यायला आम्हाला साधा रस्ता नाही. ज्या शासनाने रस्ता दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले, पण रोड दिला नाही. काय करावं? माझी विनंती एक आहे, आमदार साहेबाला, खासदार साहेबाला आणि आमच्या ग्रामविकास साहेबाला, या सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या. आमच्या मायबापाची सेवा करायला कोणी नाही. नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या. अरे आम्हाला माय ना बाप, तुम्ही नुसते उगा या देशाचे पोशिंदे काय करा? मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे, अमित साहेब तुम्हाला विनंती आहे, फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकरं आमच्या घरला पाठवून द्या, नाही तर आमचा रोड आणि आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा. आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाहीत आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही हाल पाहत असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला उपोषणाला बसणाऱ्या माणसाला आम्ही तुमचं काम करू, त्यांची चौकशी करू. सर्व घर पटलेले आहेत, कोणी चौकशी करत नाही, काही नाही. आमची दखल घ्या. एक सांगतो साहेब, हे जर नाही आमची दखल घेतली तर आम्ही सुप्रीम कोर्टात, हाय कोर्टापासून आम्ही याची लढाई लढू, हेच आमची विनंती आहे. मी त्रिपती ज्ञानोबा केंद्रे, राहणार वागदरा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या गावचा मी एक रहिवासी आहे. या गावामध्ये जवळपास 200 ते 250 सैनिक आहेत, सीमेवर लढत आहेत. त्यांचा प्रश्न जर हा असेल, त्यांच्या गावाला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, गावाला लाईट नाही. कारण शासनाला एक माझी विनंती आहे, महाराष्ट्र शासन म्हणते ना, शासन तुमच्या दारी, कुठं आहे आमच्या दारी? आमची एवढी दयनीय अवस्था ह्या शासनानं का केली? आम्ही एखाद्या नेत्याला विचारायला गेलं तर नेता सांगतोय तुमच्यानं काय होईल ते करून घ्या. कारण ह्या रोडचं जे बिल आहे 2 वेळेस उचलून खाले. आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिले, संपूर्ण केलं. महाराष्ट्र शासन सांगते, मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला माझी विनंती आहे, सर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, एवढं जे शासन आहे, शासन तुमच्या दारी, आमच्या दारी नसून आम्हाला 370 कलम हटवलंय तुम्ही, पण आमच्याच गावावर का लागू केलंय? ही माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की ह्या गावात जास्त सैनिक आहेत म्हणून ही आमची दशा आहे की काय? आम्ही ह्या मारहाणावर पोट भरतो, आम्हाला जमीन नाही, लोक रोज मजुरीने जातात. माझ्या सैनिक, आजी सैनिक, इतर कर्मचारी यांचे आई वडील ह्या गावात राहतात. दवाखान्यात जर जायचं झालं 500 रुपयाला एक जीप बांधून जावं लागतंय आम्हाला. कारण आमचं जे शासन इतकं मनावर घेत नसेल, आम्ही जीवन जगून तरी काय फायदा आहे? आम्हाला 370 हटवा. मोदी साहेब तुम्ही दुसरीकडलं हाती लावा, आमच्या वागदरवाडीवरलं 370 हटवा, आम्ही तुमचं कौतुक करू. मी आज पोलीस पाटील मी 14 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्याचे कारण 2021 या वर्षी हा रस्ता बांधकाम विभागाकडे असताना, PWD विभागाने परवानगी नसताना आणि रस्ता मंजूर नसताना हा रस्ता खोदकाम केला. त्यानंतर त्यांनी 3 कोटी रुपयाचे बजेट पण उचललेलं आहे, जे आता खडीकरण दिसत आहे ते. त्यानंतर 2022-23 या वर्षी 99 लाख रुपयाची उचल केलेली आहे, पण काम मात्र एक खडा देखील, एक मुरमाचं टोपलं देखील या रोडवर टाकलेलं नाही. त्यानंतर 2023-24ला पुन्हा 95,12,500 इतका निधी उचल केलेला आहे आणि हा रस्ता कागदावरच झालेला आहे, प्रत्यक्षात हा रस्ता नाही आहे. हे असं माझ्याकडे त्याचे पूर्णतः पुरावे पण आहेत. त्यांनी ट्रेझरीमधून पैसे उचल केलेली हे संपूर्ण काही आहे. तुमची मुख्य मागणी काय? हा रस्ता झाला पाहिजे आणि हा जो रस्ता परवानगी नसताना ज्या कॉन्ट्रॅक्टरनी खोदला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा माझा रस्ता जसा
अगोदर खराब नव्हताच, त्यांनी जाणीवपूर्वक खोदला आणि ह्या रस्त्याला 3 वेळा चुकीचे रोड नंबर देऊन त्यांनी जाणून बुजून रोड नंबर चेंज करू 3 वेळा पेमेंट उचललेला आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तोपर्यंत मी माझं उपोषण माघार घेणार नाही. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि प्रशासन सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.